काल मला पाहुणे आलते बघायला. मग काय आलं? मला 19चा पाडा विचारला. तुला तर 10 पर्यंतच पाढे येतात. मग काय केलं तो? मी म्हणलो तुमची पोरगी पसंत नाहीये. उगाच माई बदनाम झाली असती. काय आलं रे? लय टेन्शन आलंय. काय टेन्शन आलं तुला? काल बाजाराला गेलतो. हा मग? टमाट्याला टोमॅटो म्हणलो. हा मग? तिथं 4 लोकांनी ऐकलं. हा मग काय आलं? त्या लोकांचे फोन येऊ राहिले पप्पाला, सुरी घेऊन कवा येऊ. अरे काल कुठे गेला होता तू? भावाचे सासरवाडीला गेलतो. अच्छा. तिथं बी एक अडचण आली. आता तिथं काय अडचण आली? संध्याकाळी सगळ्यांना झोपाय टायमाला गुड नाईट म्हणलो. हा मग काय आलं? त्या भावाच्या सासऱ्याने ऐकलं. हा मग? ते म्हणले लहान जावई बी भेटला आता. शाळेत का म्हणून गेलात? एक घोटाळा झाला. आता काय घोटाळा झाला? सगळे घोटाळे तुझ्या सोबतच होते का रे? शेत फा नाही का, हा मग त्या फळ्याचं काय आलं? त्याला मी ब्लॅकबोर्ड म्हणलो. हा मग ब्लॅकबोर्ड म्हणलं म्हणून काय आलं? सर म्हणले शाळेत नको येऊ. कमून? सर म्हणले सगळ्या पुरी फा सोडून टॉय करत बघा त्यात. काय रे, त्या गुलपीवाल्याचे पैसे नाही दिले का तू? काल दिले होते मी त्याला पैसे. आणि मग तू आज घरी कशाला आला होता? काल एक घोटाळा झालता. काय घोटाळा झाला? काल नाही का, मी गुल्फीला आईस्क्रीम म्हणलो. हा मग काय आलं? म्हणून तेव्हा ना सुरी घेऊन घरी आला असन. काय रे हो, काय आलं हसायला? माय आयटमनी टेटस होलया. काय रे, काय टेरेस तुला? माय जान, माय हबी, माय एव्हरीथिंग, माय वर्ड. हा चालक जेवण तिकडे काय करतो. वाव, काय बघा तो तिकडे. भोला भाला था सीधा सा. काय आलं? का नाराज आहे? ते तिघ नाही ना, मला जवळच येऊन नाही देत. मग आता काय करतो बाबा त्यांना? मी त्यांचा बदला घेणार. हा कसा? तुम्हाला तिघांच्या आयटमचे नाव आणि नंबर दे. घे नाव आणि नंबर. एड ऑफ निधी. हॅलो साक्षी. हा बोल ना. यू आर ब्युटिफुल. गजा गेला चुलीत. आय लव्ह यू टू बाबू. हॅलो पूजा. हा बोल ना. यू आर क्यूट. अय्या खरंच आय लव्ह यू. आता तिसरीला बी लावितो. हा. हॅलो अशू. हा बोल ना. यू आर गॉर्जियस. अयो इंग्लिश. लग्न करीन तर तो आई संगच करीन, नाही तर जीव देईन. घेतला का नाही पातला? चल रे, मोकळा दिसतोय. काय करतो बघू. अय, तुला एवढे पुरी कस काय पटत येत रे? इंग्लिश. सिस्टम पार देंगे. देखो अब मैं क्या करता हूँ. हो साहेब, काय चालू आहे? तुमचं घर अतिक्रमणात येतंय. किती घेत आहे, काय राहत आहे? साहेब मी मोजलंय. सगळं जातंय, फक्त संडास बाथरूमच राहते. सगळं जात आहे, मग आम्ही कुठं राहायचं? गावाच्या बाहेर राहायचं, फक्त हागायला द्यायचं. ही दर बाटली हागायला बी तिकडच बस. शाळेत जाऊ का नको असं झालंय. कमून रे, काय आलं? एक घोटाळा झाला. काय घोटाळा घातला आता? शाळेत ना हेडमास्टरची पोरगी आलती. हा मग तू तिला काय म्हणला काय? मी तिला इंग्रजी मध्ये विचारलं. काय विचारलं? हाऊ वॉज माय न्यू शूज. हा मग काय म्हणली ती? शिकन तर तोय संग शिकन, नाही तर नदीत जीव दे. अरे काय आलं? डोक्याला काय लागलं? रात्री हायदिल गेलतो, तिथे एक घोटाळा झाला. काय घोटाळा घातला आता? तिथे आम्ही एका पोरी छेड काढली. येणीच काढली. मार खाल्लेली एक बी निशाण तो अंगावर कस काय दिसा मग? तू नक्की पळून गेला असशील तिथून, नाही ना? नेमकं लाईट गेली, मी त्यांना अंधारात दिसलंच नाही. आज कोणची रील बनायची? आयला आज काही सुचणार तुझ्याकडे काही कंटेंट. हॅलो. भेटायला ये ना बाबू. 2 मिनिटात आलो बीबी. अरे कल्लू दादा रील उद्या काढू.
काय रे असं सॅड का बसला? काल एक मित्राला उसने पैसे दिलते. किती दिले होते? 10,000 रुपये दिलते. हा मग काय झालं तू मागे देणार काय? तसं नाही, एक घोटाळा झालता. आता त्याच्यात बी घोटाळा झाला का? काय झालं? त्या रात्री फाशी घेतली. अयो मग आता ते 10,000 गेले तर काय नाही वाटत. हा मग त्यांच्या चिठ्ठीवर लिहून ठेवलंय काय लिहून ठेवलंय? याच्याकडून 2 लाख घे नाही. अय इकडे. काय? तू शाळेत नाही जात का? जातो ना. मग तुला मोठं होऊन काय व्हायचं? मला डॉक्टर व्हायचंय. डॉक्टर व्हायचं म्हणलं तुला लय अभ्यास करावा लागेल. मी करून ठेवला अभ्यास. काय अभ्यास करून ठेवलाय? इंग्रजीत पाठ करून ठेवलंय मी. आय एम सॉरी बाबू, ही इज नो मोर. तू एवढा काळा निळा कस काय झाला? पोरींनी कलर लावलाय मांगाला. एवढा कलर ते बी पोरींनी कस काय? मांगाला कोणीच कलर नव्हतं लावित. मग काय केलं तू? मी तिथे एक घोटाळा घातला. काय? मी एक इंग्रजी वाक्य बोललो. काय? माय फेवरेट कलर इज ब्ल्यू, आय लव्ह यू. ऐका, आपल्या गावच्या ग्रामपंचायत मध्ये क्लर्कची जागा भरणे आहे. तरी इच्छुक व्यक्तींनी सकाळी 10 वाजता इंटरव्ह्यू साठी हजर राहावे. तुला माहितीये नाही तर क्लर्कची जागा भरायची आहे. हा माहितीये. इंग्रजी येते का? हा येते. बोलून टाकू. नाईस स्पीक डिअर, हाय रिप्लाय मी. ओके ऍटिट्यूड. ओके बाय, आय लव्ह यू. गावाचे सरपंच बनता का तुम्ही? काय रे काय आलं असा सॅड गमून बसला? एक घोटाळा झाला. आता काय घोटाळा झाला? माय आयटम एका जणांनी पटिली. तिचं तर एवढं प्रेम होतं तुझ्यावर, मग तिने कस काय पटली? असं काय केलं तिने नेमकं? त्याच्याकडे बघून हसला. तू तिच्याकडे पाहून फक्त हसला आणि लगेच पटली त्याला. कोण आहे देऊ? कुठे? ह्यो काय इथंच बसलेला आहे. काय आलं गाला? कोणी आणलं काय? एक घोटाळा झाला राव. काय घोटाळा घातला भाऊ आता? मी एका पोरीला प्रपोज केला. कसा प्रपोज केला? यू आर सो ब्युटिफुल, आय लव्ह यू बाबू. याच्यात हाण्यासारखं काय होतं? ती सरळ सरळ नाही बी म्हणू शकत होती ना. तसं नाही, तिच्या बापात नाव बाबूराव होतं. तुला काय वाटतं घरात सगळ्यात जास्त लोक कोणाला भेट असतील? नाही भाऊ, मी नाही सांगत. कमून रे? उगाच काही घोटाळा व्हायचा. काय घोटाळा नाही होत, बिंदास सांग तू. बायकोला सगळे घाबरतात. सगळे घाबरतात? एकदा माझ्या मामाने बायकोच फोटो शेतात लावला. हा मग त्यांनी काय झालं? पाखरांनी मागच्या वर्षी नेलेले दाणे माग आणून दिले. त्याला धरून कुठं चाललं? इकडे इकडे इथं बस. कुठं चाललो होतं त्याला धरून? सुट्टी दिवशी मामाच्या घरी गेलतो. हा मग काय आलं? आजोबाला ग्रँडफादर म्हणलं. हा मग आजोबाने सगळी जमीन माझ्या नावावर करून दिली. हायला मग चांगलं झालं ना उलट. पण त्याच्यात एक घोटाळा झाला राव. काय घोटाळा झाला त्याच्यात? मामा कोयता घेऊन माग लागलाय. हा मग याला कशाला धरून आणलं? हे मामाच पोरग. हा मग मामा म्हणला जमीन तुलाच राहून दी, माय पोरगी बी देत तुला, पण माय पोराला काय नको करू. आयला रुस्या काय बोर झाले राव आज. कर म्हणा बी मन लागना चाय. तिकडे बघ तिकडे बघ. ओ सजनी रे कैसे कटे दिन रात. तो इकडेच बघत जाय जाय जाय. हा होय. ओ सजनी रे मेरे को जाना पड़ेगा, मेरे को कटे दिन. ओ नो. अरे कोणाचं पोरग रे? घातला का नाही घोटाळा? पवन दादा ऐक ना, काय रे? मला आयटम साठी लेटर लिहून दे. ए मी नाही देत. ते ना, पण मला लिहात वाचता येत नाही. हा मी तुझ्यासाठी लेटर लिहिलं. खरं? वाचून बघ ना. पावसाळ्यात लागते छत्री, माझी आयटम अशी दिसते की जशी काळी कुत्री. यांनी माझ्यासोबत घोटाळा घातलेला आहे. आता मी यांच्यासोबत घोटाळा घालणार. आईला पाहुण्या, काय रे? मामाला इंग्रजीत काय म्हणतात? नाही सांगताय राव. थांब याला विचारू आपण. याला तर लई इंग्रजी येते ना. इकडे व्हॉट? मामाला इंग्रजीत काय म्हणते तरी? सोपं आहे. आय बुरो.
पवन दादा मी लग्न करू का रे? काय रे लय घोटाळे हो राहिले. आता काही घोटाळा झाला काय परत? हा काय? किराणाच्या दुकानात गेलतो. हा मग काय आलं? मिठाला सॉल्ट म्हणलो. हा बरोबर आहे, मिठाला सॉल्टच म्हणते. ते किराणावाल्याचे पुरीने ऐकलं. ऐकलं म्हणून काय झालं मग? आता ती म्हणते माझ्या संग लग्न कर, नाही तर मिठाच पान पिऊन जीव दे. अय इकडे. मी गरीब लोक सोबत बोलत नाही. एवढा मोठा झाला का तू? खरे? हा कस काय? अमेरिकाला गेलतो. हा मग तिथे एक मी घोटाळा घातला. आता तिथं जाऊन बी घोटाळा घालायला लागला का? काय घोटाळा घातला? सरकारला इंग्रजीत गव्हर्नमेंट म्हणलो. हा मग काय झालं? डोनाल्ड ट्रम्पचा फोन आलता. राष्ट्रपती शपथ घ्यायला बोलिले. काय रे कालच्या जत्रात तुलाही पैसे उडीला असं ऐकलं मी. हा उडीले, पण एक घोटाळा झाला राव. आता काय घोटाळा घातला तिथं? पैसे उडीत आणि मित्राच्या मिळून पाहिलं. आणि पाहिलं म्हणून काय झालं मग? आता ती म्हणते माझ्या संग लग्न कर, नाही तर डिझेल पिऊन जीव दे. पवन दादा काय रे काय आलं? जत्रात गेलतो, तिथं लय मोठा घोटाळा झाला. झालाच काय घोटाळा? काय आला? सांगू नाही सकट, डायरेक्ट दाखवतो. पवन दादा मला लय टेन्शन आलंय. कशाचं टेन्शन आलं रे तुला? एक चादर विकणार आलता. हा मग तिथं माहिकून एक घोटाळा झाला. आता तिथं काय घोटाळा घातला? चादरीला इंग्लिश मध्ये ब्लँकेट म्हणलो. हा मग ब्लँकेटच म्हणते, त्यात काय एवढं? चादरीवाला एक तासापासून माय माग लागलाय. घरी त्याला माही पोरगी बघायला. काल तमाशाला गेलतो. हा वय लय जबर घोटाळा घालून आलो. काय घोटाळा घातला तिथं? सांगत नाही, डायरेक्ट दाखवतो. आवडली का? अय भाऊ ऐक ना. काय रे? एवढं एक फोन लावून दे बरं. ए मी नाही देत भाऊ, तेवढेच काम आहे काय मला? काय दे ना पण. दी जाऊन दे, इमर्जन्सी असं काहीतरी बिचारा. हॅलो बीबी, मी उद्या शाळेत नाही येणार, तू बी नको येऊ. अरे ऐका ना. काय रे? आता आपल्याला फॉलोअर्स वाढणार. कस काय रे? एकच नंबर घोटाळा घालून आलोय. काय घोटाळा घातला भाऊ? आता पेपरला गेलो होतो, रोल नंबरच्या जागेवर इंस्टाग्रामची आयडी लिहून आलो. आता मला सगळे सर फॉलो करते. ऐक ना पवन दादा. काय रे? एवढा बॅलन्स टाकून दे ना. 2-4 दिवसच झाले तुझ्या मोबाईलला आता रिचार्ज मारलेला. अरे दी टाकून, त्याच्या पप्पा मम्मीचा टाकायचं असं. हा टाकला. हा बेबी आला बॅलन्स. आज लय मोठा घोटाळा झाला. हा घोटाळा सोडून तुला दुसरं काय येतं होय? काय घोटाळा घातला? पेपरला जाताना अत्तर मारून गेलतो. हा मग आत्तर मारून गेला म्हणून काय झालं? पेपर संपला पण मॅडम मायपासून गेल्याच नाही. लोक काही बी बोबट करतात भाऊ. काय बाबा केला होता? उन्हामुळे एक म्हातारी चक्कर येऊन पडली होती. मग काय केलं तो? मी अशी उचलली आणि दवाखान्यात नेली. अरे वा, मग त्याला भारी काम केलं तो. कोणतरी फोटो काढला आणि त्यात खाल्लेलं. काय लिहिलं? प्रेम अंधा असत. इकडे. तुला आज पेपर होता ना? हा होता ना. मग का म्हणून लवकर आला? तिथे एक घोटाळा झाला. तिथे बी घोटाळाच घातला का? काय घोटाळा घातला? हॉल तिकीट जागेवर रेशन कार्ड घेऊन गेलो. बरं झालं. काय म्हणले मग सर? सरने मला पेपरच्या जागेवर 5 किलो तांदूळ दिले. काठीनं घोंगड घेऊन द्या की. काय आलं? मन तुटलं राव. कस काय रे? काल दवाखान्यात ऍडमिट होतो. हा मग? तिथं माझी शेजारी एक पोरगी ऍडमिट होती. हा मग काय झालं? ती मला लय आवडली. मग काय मला नंतर काय आलं? काय कळलं? ती डेड बॉडी होती. Oh no!
चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. काय रे? हे मला वाचता येणं एवढं वाचून दाखव. 1 वर्षापासून माझं शेजारणी सोबत लफडे, पण ते अजून माझ्या बायकोला माहित नाही. आता हे ऐका. 1 वर्षापासून माझं शेजारणी सोबत लफडे, पण ते अजून माझ्या बायकोला माहित नाही. 500 रुपये दे, नाही तर वहिनीला ऐकी. इथे कमून बसला, मी घाबरलो ना किती. अरे जत्राला गेलतो, तिथे एक घोटाळा झाला. काय घोटाळा झाला? तिथं मी फुग्याला बोलून म्हणलो. हा मग म्हणला म्हणून काय झालं? त्या 2 पोरीने ऐकलं. ऐकलं म्हणून काय झालं? मग एकीने नस कापून घेतली, दुसरी म्हणती माझ्यासोबत लग्न कर, नाही तर उन्हात उभा राहून जीव दे. क्या रे कल्लू दादा, तू तो शादी को गया था ना गोवा? हाँ गया था. फिर भाग के क्यों आया? उधर एक घोटाला आया. क्या घोटाला हुआ? दुल्हन को शादी की मुबारकबाद देने का ही था. हाँ तो क्या हुआ फिर? दुल्हन को अंग्रेजी में कांग्रेचुलेशन ऑन योर वेडिंग बोल दिया. हाँ फिर क्या हुआ? तब से लड़की मंडप छोड़ के मेरे पीछे लगी है. क्यों पीछे लगी? बोल रही है शादी करूंगी तुझसे करूंगी, वरना नस काट के जान दूंगी. आयला पवन दादा भले जमानात नाही राहिला राव. काय रे बाबा, काय आलं? एक म्हातारं पडलं होतं, मी त्याला उचलून उभा केलं. अरे वा, मग तर चांगलं काम केलं. त्यात काय एवढं? ते म्हातारं म्हणलं, तू आज मला उचलीलं, तुला उद्या देव उचलील. चोरी करून पळतो, तुला काय वाटलं पोलिसापासून वाचशील काय? धरला का नाही आता साहेब? याला ठोका चांगला आता या पोकळ बांबूनी. अजून एक जण होता ना, तो सांग कोण होता त्यो? येऊच आता साहेब. चला ये, एक दारूची पेटी आणू आणि ब्लॅक निकू इकडं. काय भो पोलीस धरते. नाही धरीत, मी आहे ना. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. अय कुठे चालले? हो साहेब, आज आजारी, मी तिला भेटायला चाललो राव साहेब. जाऊ द्या ना. ए मला यायचं, मला म्हणले दारू आणायला जायचंय. पवन, अरे एक काम होतं, येतो का सोबत? नाही 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 येऊ शकत, माझ्या मागले काम आहे. फोन दादा. काय रे, काय आलं? भर पावसात एक घोटाळा झाला. आता पावसात काय घोटाळा झाला? पाऊस येत होता म्हणून एक कॉलेज मध्ये घुसलो, बरं झालं ना, भिजलं नाही. आणि तिथं पावसाला रँक फॉलिंग म्हणलो. हा मग बरोबर आहे, पावसाला रेन फॉलिंगच म्हणते. त्या कॉलेज मधल्या पोरीने ऐकलं. हा मग ऐकलं म्हणून काय झालं? त्यातली एक पोरगी म्हणली माझ्या संग लग्न कर, नाही तर जोपर्यंत वीज नाही पडत तोवर पावसात उभा राहील. तू तर दवाखान्यात गेला होता ना ऑपरेशन करायला, काय आलं मग? गेलो होतो पण पळून आलो तिथून. कोण पळून आला? तिथे एक लय मोठा घोटाळा झाला. बरं केलं. काय घोटाळा घातला? मी तिथं कात्रीला सिद्धच म्हणलो. हा मग कात्रीला शिजरच म्हणते. म्हणला म्हणून काय झालं? ते तिथं एका नर्सने ऐकलं. ऐकलं म्हणून काय झालं मग? आता ती म्हणते माझ्या संग लग्न कर, नाही तर आय पिऊन जीव देईन.